हाय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये. आज आपण आलो आहे आमच्या शेतामध्ये. तर बघूया आमच्या शेतामध्ये काय काय आहे. आता तुम्हाला हा जो रिकामा प्लॉट दिसतोय, हा ऊस लागणीसाठी तयार करून ठेवलेला आहे. 1 महिन्यानंतर ते ऊस लागण करायचे आहे. तर पुढे पण तुम्हाला ऊसाचा एक प्लॉट दिसत असेल, तो वैरणीसाठी आहे. आणि हा ऊसाचा प्लॉट आहे, हा आहे कारखान्यासाठी. ही 265 व्हरायटी आहे ऊसाची. ह्या व्हरायटीचं तुम्हाला सांगायचं जर झालं वैशिष्ट्य म्हणलं तर शेतकऱ्यांसाठी चांगले आहे. जरा हा ऊस जरा हे झाला आहे, करपल्यासारखा झाला आहे. ते जरा पाण्याची कमतरतामुळे आमच्याकडे महापूर आला तर त्यामुळे शेतात यायलाच वाट नव्हती. त्यामुळे जरा ऊसाची निगा राखता आली नाही. आणि तुम्ही हे जे बघताय हा आमचा तुरीचा प्लॉट आहे. आणि तुम्ही असाल ते कन्स्ट्रक्शन कसले चालू आहे, तर तिथे चालू आहे इंडियन शुगरचं वेअरहाऊसचं काम. म्हणजे बाजार समिती आता आमच्या शेजारीच होणार आहे. तर हा त्यांचा प्लॉट आहे पलीकडचा. त्यांनी आमच्या शेताच्या साईडला पूर्ण कंपाऊंड भिंतीचं केलेलं आहे. आणि तो जो तुम्हाला कारखाना दिसत आहे तो बबनरावजी शिंदे यांचा इंडियन शुगर आहे. तर त्याला आपण पुढचे प्लॉट दाखवतो तुम्हाला आमच्या शेतातले. गिंबल जरा आणलं नसल्यामुळं जरा तुम्हाला फुटेज व्हायब्रेट दिसणार आहे. त्यासाठी जरा आजच्यासाठी सॉरी, उद्याच्याला गिंबलने चांगली दिसेल फुटेज. आता तुम्ही म्हणत असाल हा कारखान्यासाठी ऊस का आणि तो वैरणीसाठी का, तर हा ऊस आहे तो जनावरांना खाण्यासाठी योग्य नाही. म्हणजे याचं वजन जास्त असतं आणि त्याचे कवच असतं ते खूपच कठीण असते जनावरांना खाण्यासाठी. त्यामुळे हा ऊस जनावरं खाऊ शकत नाहीत. आता हा पण प्लॉट ऊसासाठीच ठेवलेला आहे करून इथे. आणि हा 2 आता प्लॉट, हा प्लॉट आता 6व्या वर्षाचा प्लॉट आहे बघा. आता ऊस गेला की हा प्लॉट नवीन लागण्यासाठी किंवा दुसरं काहीतरी धान्य किंवा मका ज्वारी करण्यासाठी हा प्लॉटचं हे मशागत करायची आहे. आता आपण आणि ही आमच्या वाट आहे. हे आमचं शेत पूर्ण तुम्हाला दिसणार नाही अजून. ते जे खूप उंच झाडं दिसतात ते आंब्याचे आहे तिकडं काय काय. म्हणजे वर तुम्हाला उंचीवर दिसत आहे तिकडं आमचं एक बारकं शेततळ आहे. तर तुम्हाला सध्या एक साईडची दावाय चालू आहे शेती. आता ह्या ऊसाची व्हरायटी आहे ही 671 आहे. हा ऊस खूप जुनी, म्हणजे आमच्या भागामध्ये जेव्हा पहिल्यांदा ऊसाची लागण झाली तेव्हा या व्हरायटीचा ऊस आणलेला होता. मग हाच व्हरायटी आम्ही लावलेली आहे जनावरांना खाण्यासाठी. ही चांगली आहे आणि ह्याचं कवच एवढं कठीण नसतं आणि जनावरांसाठी रस वगैरे चांगले प्रमाण आहे शेतकऱ्यांना. हा पण आमचं एक 2 तुरीचे प्लॉट आहेत. हा इकडे एक आहे आणि हा एक आहे. आता इथे आमचं शेत संपत आहे एक साईडचं. ही आमची जायची वाट आहे. म्हणजे आमचं शेत आहे ते श्रीपत पिंपरीच्या हद्दीमध्ये येतं. आणि ही वाट जी आहे तुम्हाला दिसते, ही वाटेपासून पलीकडल्या साईडला मानेगाव, म्हणजे हे बाँड्री आहे 2 गावाची. तुम्हाला 1 मिनिट तुम्हाला सगळ्या शेताचा ओव्हरव्ह्यू दावतो मी एकदा. आता हे पलीकडे तुरीतलं चालू आहे सगळं काढण्यासाठी. शेतकरी आबदतात बघा किती. आमचे तुरीचे प्लॉट, ऊसाचा प्लॉट, ते 2 रिकामे काय आता तुम्हाला ऊसामुळे दिसत नाही. आणि इकडे हे वेअर हाऊस यांचा. चला आता पुढचं आपण बघूया शेती. आता हे तुम्ही म्हणाल आम्हाला वाटेवरून का फिरवत आहे, कारण की आमचं शेत इथं थोडं आहे आणि पलीकडं थोडं आहे. आणि आमच्या शेताच्या मध्ये कारखान्याने जमीन घेतलेली आहे. त्यांना जर कारखान्याच्या कन्स्ट्रक्शनच्या टायमिंगला मुरुम पाहिजे होता, मग तेव्हा त्यांनी ती जमीन घेतलेली आहे. तुरीमध्ये पाईप वगैरे पडलेले आहेत पाणी देण्यासाठी ठेवलेले. तुरी आता एक 15-20 दिवसामध्ये काढा येतील अजून. मग हार्वेस्टर आणून त्याची हार्वेस्टिंग करायची. हे आमच्या बाजूच्यांचे शेततळ आहे आणि ही त्यांची मक्का लावलेली आहे. पलीकडे ऊस आहे त्यांचा पारड्यांचा. ही त्यांनी कारखान्याने कन्स्ट्रक्शनसाठी घेऊन गेलेले आहेत मुरुम.
आता याच्यामध्ये पावसाचं पाणी साचतंय, त्यामुळे आमच्या बोरला विहिरीला पाण्याचा कमीपणा भासत नाही. ते पण त्यांनी आमच्यासाठी चांगलं करून ठेवलं आहे. आता ही आमची सीताफळाची बाग. गोल्डन NMK 9 व्हरायटी आहे सीताफळाची. बागाकडे जरा दुर्लक्ष असते, त्यामुळे एवढी काही प्रोग्रेस नाही. पण हार्वेस्टिंग चालू आहे सध्या. पहिली हार्वेस्टिंग झालेली आहे बागेची. आता दुसरी हार्वेस्टिंग एक होईल 4-5 दिवसामध्ये. इथे 4-4.5 एकर आहे सीताफळाची बाग. आता तुम्ही म्हणत असाल ह्याच्यामध्ये हे सीताफळ कसं आहे. आता हे सीताफळ तुम्ही बघत असाल, हे वेगळं सीताफळ आहे. तर हे आहे आपलं देशी सीताफळ, म्हणजे बाळकृष्ण किंवा असं म्हणतात आमचे साईडला. आणि हा आहे गोल्डन NMK 9. ते काही झाडे कसं असते, कलम केले भरल्यामुळं काहींचं कलम फेल गेलं की ते देशीत उगवतात. ज्यांचं कलम परफेक्ट झालं आहे ते गोल्डनमध्ये हे जातात, मराठीमध्ये येतात. तर शेतामध्ये तण पण आले, पण हार्वेस्टिंग चालू असल्यामुळे त्याच्यामध्ये ट्रॅक्टर किंवा तणनाशक फवारून चालत नाही. हे आहे आमचं आता ह्या बागेमध्ये. ह्या प्लॉटचं हार्वेस्टिंग झालेलं आहे संपूर्ण, त्यामुळे इथे तुम्हाला कुठे सीताफळ दिसणार नाही. आता जे नेक्स्ट प्लॉट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सीताफळ दिसेल. हा जे लिंबाचे मोठे झाड दिसते ना, त्याच्यापासून प्लॉट एंड होतो. फर्स्ट प्लॉट तिथून सेकंड प्लॉट चालू होतो. तर ह्या प्लॉटमध्ये कुठे राहिले आहेत बारीक सीताफळे, ते का तुम्हाला नंतर बघायला भेटतील. तर इथे सगळं इरिगेशन सिस्टीम वगैरे आहे, ड्रिपने वगैरेच होतं इरिगेशन सगळं. पण सध्या ड्रिप आता हे बघा, हे गोल्डन NMK 9चं हे व्हरायटीचं हे ट्रे आहे. तर याला तुम्हाला एक सीताफळ दिसत असेल, हार्वेस्टिंगमधून राहिलेलं आहे. पण याच्यावरती बुरशी फंगल इन्फेक्शन झाल्यामुळे ते जरा खराब झालेलं आहे. तर आता ह्याचा काही उपयोग नाही. हे आता नेक्स्ट हार्वेस्टिंगच्या वेळेस, लास्ट हार्वेस्टिंग असते तेव्हा ते तोडून टाकायचं झाडाच्या बुडामध्ये. झाडाला त्याचा खत होतो. आणि जे झाडांची पाने तुम्हाला पिवळी दिसत आहेत ते कॅल्शियम नाईट. हार्वेस्टिंगच्या टायमिंगला फवारणी करून चालत नसते, कारण हार्वेस्टिंगचा मालमध्ये त्याचा परिणाम होतो. त्यामुळे हार्वेस्टिंग करायचे 15 दिवस आधी सगळे फवारणी वगैरे सगळं थांबवून घालत. आता हा सेकंड प्लॉट चालू होत आहे. इथे तुम्हाला झाडांना भरपूर सीताफळ बघायला भेटतील. आता इथे बघा तुम्ही, आता हा अजून हे व्हायचा आहे, काढा आलेला नाही अजून, पण हा मला अजून काढा आलेला आहे हार्वेस्टिंग करण्यासाठी. तर एक 4-5 दिवसामध्ये ह्याचं हार्वेस्टिंग चालू होईल. या झाडाला पण आहेत, ह्यांचा पण फर्स्ट हार्वेस्टिंग झालेला, आता सेकंड हार्वेस्टिंग आहे. तर ह्या झाडाला सुद्धा बघा कुठे राहिलेले आहेत त्यांचं हार्वेस्टिंग चालू आहे. पहिल्या हार्वेस्टिंगमध्ये आमचा काहीतरी 2 टन माल निघलेला आहे. सेकंड हार्वेस्टिंगला किती निघेल सांगता येत नाही. आता हे पण बघा, हे पूर्ण म्हणजे खाण्यासाठी योग्य सीताफळ आहे असं ओळखायचं. आणि तुम्ही म्हणत असाल तर ह्या सीताफळावरती हे जे डाग आहेत काय आहेत, तर हे डाग आहेत का जे आता हार्वेस्टिंग चालू झाली की आम्ही फवारणी बंद करतो, म्हणजे जे बुरशीनाशकचे असते. त्यामुळे काय होतं, सीताफळावरती काय प्रमाणात बुरशी राहते ते त्याचं डाग आहेत. आणि आता तुम्हाला हे झूम करून दाखवतो सीताफळाचं, ते तुम्हाला जे डाग किंवा हे दिसत असेल तर हे पण बुरशीचा प्रकार आहे. पण आता हा माल आपल्याला हार्वेस्टिंग करता येत नाही. हार्वेस्टिंगच्या टायमिंगला आम्ही हा माल काढतो आणि झाडाच्या बुडामध्ये टाकतो, म्हणजे आपल्या झाडाला त्याचा नैसर्गिक खत होतो. शेतीमध्ये फायदे पण भरपूर आहेत, तोटे पण भरपूर आहेत. ते शेती करणाऱ्यावर डिपेंड आहेत. शेती तुम्ही किती योग्य प्रकारे करताय. तर बागेमध्ये खूपच कॅल्शियम नायट्रेटचं प्रमाण कमी झाल्यामुळं सगळीकडे काय ठिकाणी तर जास्त पानाशी पिवळसर दिसत आहेत. म्हणजे झाडं अशी चांगली आहेत त्यांची हिरवी पाने असतात. इरिगेशन वगैरे चालू होईल एक आता 2 दिवसामध्ये. तुम्ही म्हणत असाल तुमचं शेत माळ रानावरती आहे आणि ते महापूर कसं काय आलता,
तर महापूर आमच्या शेतामध्ये नव्हता आला. आमचं जे ते घर आहे 22 सप्टेंबर रोजी महापूरची पहिली म्हणजे त्याची पहिली ही झाली ती तयार. आणि आपण म्हणू शकतो की त्याचा पहिला सीझन चालू झाला होता. त्याने 10 दिवसामध्ये आमच्या इथं 3 वेळा महापूर आला. 3 वेळा आमच्या घरामध्ये पाणी आलं. मग तुमच्या घरामध्ये पाणी आल्यावर तुम्ही कुठं राहत होता असं म्हणत असाल तुम्ही. तर आम्ही सगळे आमच्या गावात 90% लोक तर गाव सोडून गेलते आणि आम्ही 10% राहिलेले ते असं जरा बाहेर चढावरती वगैरे जाऊन आमचे जे जनावरं वगैरे आहेत ढोरे वगैरे त्यांच्या काळजीसाठी. आता इथून 3rd प्लॉट चालू होत आहे ह्या लिंबापासून. सर तुम्ही प्लॉट कसे डिवाईड केले आहेत. तर प्लॉट डिवायडेशन आम्ही वॉलवरती केलेलं आहे. म्हणजे आपण इरिगेशन सिस्टीमवर प्लॉटचे डिझाईन केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला इरिगेशन सिस्टीम जर सगळी एका प्लॉटमध्ये ठेवली तर इरिगेशनसाठी टाईम लागतो. असं आपल्याला कोणत्या प्लॉटला औषध सोडायचे आहेत कोणते औषध सोडायचे आहेत त्यासाठी हे प्लॉट पाडणे गरजेचे असते. आमच्या बागेत 1 मिनिट मला एक कॉल येत आहे. एक कॉल आल्यामुळे जरा व्हिडिओ स्टॉप केला होता. आमचे जे ड्रायव्हर आहेत शहाजी नाना त्यांचा कॉल आला होता. काल शेतामध्ये ट्रॅक्टरचं काम चालू होतं तेव्हा ट्रॅक्टरचं सीटाची सेटिंग असते त्यामुळे आपल्या मणक्याला त्रास होणे. ती अचानक शॉकर वगैरे तुटल्यामुळे खराब झालं तर सीट. ते मग वर्करकडे टाकलेले आहे का मग ते झालं तयार. त्याचा कॉल आला होता घेऊन जावा म्हणून. आता इथून हा 3rd प्लॉट चालू झाला. आता 3rd प्लॉटमध्ये अजून हार्वेस्टिंगसाठी माल एवढा नाही पण हा 3rd हार्वेस्टिंगचा माल आहे. 3rd हार्वेस्टिंगला 3रा प्लॉट आहे. 2ऱ्या प्लॉटमध्ये आता हार्वेस्टिंग चालू होईल 3 दिवसामध्ये. या प्लॉटची हार्वेस्टिंग जरा लेट होणार. ते जे तुम्हाला आडवी झाडे दिसत आहेत खूप मोठी तिथपर्यंत आपले प्लॉट आहेत सगळे. आणि ही आमची आमच्यामध्ये त्यांचा खड्डा तुम्ही खड्डा बघितला म्हणता एवढा मोठा खड्डा कसं काय शेतामध्ये केला त्यांनी कन्स्ट्रक्शनसाठी केला. ते एक आमचा उसाचा प्लॉट आहे. त्या खाली तुरीचा एक प्लॉट आहे. आणि हा त्यांनी कन्स्ट्रक्शनसाठी जे मुरुम काढलेला आहे त्यामुळे ते पावसाचं पाणी साचतं आहे तर हे आमच्याच उपयोगी पडतं आहे. त्यामुळे त्यांना काय बोलायचं नाही काय त्यांनी आपल्यासाठी चांगलं केलं आहे. जाऊ द्या त्यांचं पण काम झालं आपलं पण काम झालं. तुम्ही मला असं तिथं तर पूर्ण मुरुमच दिसतो शेतामध्ये तरी एवढी हिरवीगार शेती कसं काय. तर कारण की बागांसाठी असं हलकं निथऱ्यात रान लागतं ते बागा चांगल्या येतात. मग हे बागांसाठी सुटेबल असतं. आमच्या शेताच्या जे खालच्या साईडचे कोण शेतकरी आहेत त्या सगळ्यांचे द्राक्षाच्या बागा आहेत. पण ते जे प्रॉपर शेती करतात त्यांच्यासाठी ते द्राक्ष परवडते कारण द्राक्षाला सगळं काम टायमिंगवर करावं लागतं. तर अचानक व्हिडिओ स्टॉप करण्याचं कारण अजून एक कॉल. तुम्हाला एवढे कॉल तुम्हाला कशासाठी येतात तर तुम्हाला ते रात्री कळेल एवढे कॉल कशासाठी आम्हाला येतात. हा आमचा 5th प्लॉट आहे. याचं पण बऱ्यापैकी हार्वेस्टिंग आहे. 2nd प्लॉट आणि 5th प्लॉटचं हार्वेस्टिंग एकाच टायमिंगला होणार आहे. त्यामुळे आता माल आलेला आहे हार्वेस्टिंगसाठी. हे बघा हे प्युअर गोल्डन खाण्यासाठी पण चांगलं असते. गोल्डन आता तुम्ही गोल्डन व्हरायटीचं जे फ्रूट आहे त्याची साईज पण बिगर दॅन एनी कस्टर्ड ॲपल व्हरायटीज. आणि त्याची चव पण त्याच्यामध्ये सीड्स कमी असते त्यामुळे आईस्क्रीम बनवण्यासाठी नॅचरल म्हणून तुम्हाला ब्रँड माहीत असेल त्याच्यासाठी ते गोल्डनचं हे वापरतात कस्टर्ड ॲपल वापरतात. त्यामुळे त्याची चव पण एकदम क्लास. जर तुम्ही एकदम लास्ट हार्वेस्टिंगला आला तेव्हा बागेमध्ये पाण्याचं प्रमाण कमी असतंय आणि जो माल राहिला कारण शेतकऱ्यांचं एवढंच एक आनंद आहे की त्यांना नॅचरली खाण्यासाठी सगळं भेटतं. आता इथे आमचा एंड होत आहे बागाचा. तुम्ही असाल आता शेताच्या खालच्या साईडला तुम्ही झाडे का लावली नाहीत तर इथे झाडे लावण्याचं कारण म्हणजे आपण इथं बांधाला देशी लावलेले आहेत झाडे. हो हा देशी प्लांट आहे. हा देशी आहे. त्याला पण आहे कारण की इथं
ह्या शेतामध्ये जर हार्वेस्टिंग करायची किंवा प्लॉटमध्ये ट्रॅक्टर चालवा म्हणलं तरी ते जर झाडे लावली तर ट्रॅक्टरला वळण्यासाठी जागा राहत नाही. 1 महिना झाला इथं काही सुद्धा ट्रॅक्टरनं काम न केल्यामुळे एवढे गवत आलेलं आहे किंवा तण आलेले आहेत. आता हे होईल लवकरच ह्याचा काहीतरी बंदोबस्त. आणि हा जे प्रोडक्शन ते आमच्या शेजारीच आहे, त्यांचा कोण मुलगा वगैरे नाही त्यामुळे ते कोण करत नाही. मला आणखी एक सांगायचं म्हणलं तरी आमचं जिथे शेत आहे इथे बिबट्याचा वावर पण सुद्धा असतो. तर तुम्ही म्हणत असाल बिबट्याचा वावर आहे तरी तुम्ही शेतातून कसे फिरता, आणि आम्हाला तरी कधी बिबट्या दिसला नाही. त्या दिवशी आमच्या शेतामध्ये जे कॅमेरा आहेत त्या कॅमेऱ्याच्या समोरून बिबट्या गेलेला आहे. त्याचं फुटेज तुम्हाला मी जर कॅमेऱ्यामध्ये भेटलं म्हणजे त्या दिवशी सेव्ह राहते का नाही माहीत नाही मला, कारण तो कनेक्ट पप्पाच्या मोबाईलला आहे आणि पप्पा त्याचं रोजचं फुटेज रोज बघून डिलीट करतात. भेटेल ते मी टाकेल ब्लॉगमध्ये. आता तिकडून आलेले आहेत बघा कारखान्याच्या बैलगाड्या, तुम्हाला दिसतीलच. त्या बैलांचा सुद्धा काय पाप असेल तर त्यांच्या नशिबात असं लिहिलेलं आहे. काय जाऊ द्या, आता प्रत्येकाचं नशीब असतं. आता आपण आलेलो आहे खालून सेकंड प्लॉटमध्ये. ते म्हणत असेल दोन्ही रान शेतांना जोडणार रस्ता वरूनच कसा, मधून काय वगैरे काय. मधून रस्ता आहे पण तिथे पण जरा अडचण असल्यामुळं आपण शेत रोडवरून आलो फर्स्ट प्लॉटपासून पाहणी करण्यासाठी. मधून आलं तर मग आपल्याला असं रोडवरून आलो मेन रोडनं एका संपूर्ण बघून होते. आता हा सेकंड प्लॉट खूप जास्तच लवकर हार्वेस्टिंगला आलेला आहे. आणि कस्टर्ड ॲपलचं आपल्या वजन मॅक्झिमम तरी मी ह्या फर्स्ट हार्वेस्टिंगला 1 पाऊण किलो म्हणजे 750 ग्रॅम एवढं हार्वेस्टिंग केलेलं आहे. त्यामुळे काय आता हे पूर्ण ट्री बुरशीमुळे फेल गेलेलं आहे. तुम्हाला कॅल्शियम नायट्रेट पण या ट्रीचं कमी झाले. आणि हा ट्री बघा तिथे सगळं कस्टर्ड ॲपलला आतमध्ये सगळ्या A to Z या ट्रीचे जे फ्रूट आहेत ते सगळे आपल्याला आता खाण्यायोग्य नाहीच, पण एवढ्या जर प्रत्येक ट्रीला असं एक जरी फळ मिळालं, एका फळामुळे एक असं होतं. आणि ह्या एका ट्री सर्व फ्रूटला बुरशी लागलेली आहे. तर याचा परिणाम आपल्या साईडच्या ट्रीच्या फ्रूटला सुद्धा झालेला आहे. तुम्ही बघू शकता ते मुंगळे आहे त्याच्यावरती आणि बुरशी पांढरी. ते मुंगळ्यांना बुरशी आवडत असते त्यामुळे ते दिसतात तुम्हाला ज्या झाडांना बुरशी आहे. ओळखण्याचा सिंपल उपाय म्हणलं तर जे सीताफळाचं देठ असते तिथे बुरशीचा वावर पहिल्यांदा चालू होतो. ते इथे नसता कुठून तुम्हाला आता लावतो 1 मिनिट. तर ह्या फ्रूटला अजून तर काय बुरशीचा नाही. तर मित्रांनो एक काम आल्यामुळे अर्जंट मला गावाकडे जायचं आहे. तर तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला आमची जी खालचे प्लॉट राहिलेत दावायचे ते दावेल मी. आमची विहीर वगैरे, आमची ज्वारी पेरणी केलेली शेत वगैरे. हा कारखाना आमच्या शेतापासून म्हणजे लांब नाही, कारखान्याचा आणि आमच्या शेताचा बांधच आहे. त्यामुळे ऊसाचे काय प्रॉब्लेम नाही घेऊन जाण्याचा. हा तुरीचा प्लॉट बघितलेला आहे मग अशी मी रस्त्याची वाट. त्याला बाय मित्रांनो. पुढे काय होईल, घरची ढोरं आहेत त्यांना सावलीला बांधण्याचं कामाला लागलेलं आहे. हे आमचं घराजवळचं शेत. आता हे ते गहू करण्यासाठी तयार करायला चालू आहे. हा आमचा गुन्हा. याच्याकडे काही सुद्धा बोलण्याची ताकद नसल्यासारखं गप उभा राहणार, कधी सुद्धा ओरडणार नाही, काही नाही. हा बघा कसा कॅमेऱ्याकडे पोज देतोय. कोणा टेक स्माइल. चला आपण आता तुला घराकडे घेऊन जाऊया. 1 मिनिट थांब गुन्हा.
सोडतो तुला मी. तुम्हाला चला हा मारत कसं काय नाही काय नाही. सगळ्यात आमच्या घरातला सगळ्यात छान गुणवंत बैल आहे हा. चालू आहे त्याचं ट्रेनिंग. आता तो पुढं काय तर माझ्यासोबत चालणार, कारण हे सगळे आता घरापाशी गेलेत. याला एक जोडीदार आहे राणा नाव त्याचं, त्याला मी आत्ता नेहून बांधला जस्ट, तेव्हा ब्लॉक चालू केला नव्हता. तर आता आपण चाललो आहे शेतामध्ये ट्रॅक्टर घेऊन ढोरांना वरण्यासाठी. ते इथं वाटेमध्ये बैलगाड्या त्यांचं क्रॉसिंग चालू आहे. टेलर तोडलेला आहे महाग. ढोरं तर 4 आहेत पण वैरण 40 गुराची आणावं लागते त्यांना. तर ते पण महापुरामुळे वाटोळं झालं ऊसाचं, त्याला चालू आहे शेत. तर हे कधी गर्दी हटवतात काय माहीत. आता माझा नंबर कधी येतोय, मला जाऊन वैरण आणायचे आहे. तर भेटू आपल्या शेतामध्ये डायरेक्ट. तर आपण शेतामध्ये पोहोचलेलो आहे. ही आमची काही फळांची झाडे आहेत. हे जे समोर दिसत आहे तुम्हाला राईट साईडला, हा फणस आहे. ह्या साईडला आंब्याची झाडे आहेत. हे 2 एका व्हरायटीचे आहेत. हे हापूस आहेत. तो जो मध्ये दिसतोय समोर तो कोणता केशर आहे, आणि तो देवगडी आहे. आणि तिथे एक छोटंसं झाड तुम्हाला दिसत असेल ते अंजीरचं आहे. आणि ह्या आंब्याच्या लागोपाठ चक्कूची झाडे आहेत 2-3. हे आपले घरी फळे खाण्यासाठी ठेवलेले आहेत. आता काय फणसाचं हार्वेस्टिंग आता चालू होईल आणि आंब्याला आता मोहर लागायला चालू होईल 1 महिन्याभरात मध्ये. आता मी जिथे उभा आहे का, हे आमची ज्वारी पेरलेली आहे आम्ही. आता तुम्हाला एक सकाळी तुरीचा प्लॉट दावलेला रोडवरून, हा तोच आहे. आणि हे दुसरा बागेमधून जो तुम्हाला ऊसाचा प्लॉट दावलेला हा तो आहे. हा पण 671 व्हरायटीच आहे. आणि हा येथे ज्वारी केलेली आहे. आणि हा आमचा ट्रॅक्टर आहे महिंद्रा सरपंच. हा एक अर्धा एकराचा प्लॉट ठेवलेला आहे ऊसासाठी. हे तुम्हाला सकाळून जे लांबून वेअर हाऊस दावलं होतं ते जवळ असं दिसत आहे. आमच्या शेतासाठी पूर्ण ह्यांनी कंपाऊंड करून दिलं आहे फ्रीमध्ये. पण त्रास पण तेवढा देते ते. आपण खालच्या ज्वारीच्या प्लॉटमध्ये जात आहे. ह्या ज्वारीच्या प्लॉटमध्ये मक्का पण टाकलेली आहे काही ठिकाणी. म्हणजे ज्वारी आणि मक्का दोन्ही मिक्स आहे तिथे. हा तुरीत आमचा सगळ्यात छान प्लॉट. हा इथून ज्वारीचा प्लॉट चालू होत आहे. सेकंड प्लॉट ते जे खाली दिसत आहेत, जे भिजवत आहेत, म्हणजे उसाला पाणी देत आहेत, ते आमचे भाऊ आहेत. आमच्याकडे अशा पद्धतीनं उन्हाळ्यात आमच्या माळरानाला पाणी द्यावं लागतं ना ज्वारीसाठी, त्यामुळे अशा पद्धतीनं वाफे करून पद्धतीनं ज्वारी लावत आहे. हा प्रत्येक ठिकाणी छोटे छोटे वाफे आणि दंड केलेले आहेत, जेणेकरून इरिगेशनसाठी सोपे व्हावे. आता हा तुरीसुद्धा काढण्यासाठी आलेले आहेत. आता हा तुरी काढायसाठी आलेले आहेत, पण अजून काही काही हिरव्या आहेत, काय मध्ये दाणे भरायचे राहिलेले आहेत. हे तुम्हाला जे उंच दिसत आहे हे सेकंड म्हणजे दुसरे शेततळ आहे. आता त्या तळ्यामध्ये पण त्या साईडून पाणी पडते. हा तर समोर एक तुम्हाला उंच झाड दिसत लिंबाचे, तिथे आमचे विहीर आहे. भाऊ इथे ज्वारीलाच पाणी देत आहेत. त्यामुळे काय जर तुम्ही म्हणत चालली ते ज्वारीला पाणी कसं देत आहेत, लाईट तर काय दिसत नाही, मोटर नाही. तर ह्या मोठ्या तळ्यामधून एक पाईप आहे, सायफन म्हणते त्या पद्धतीला, त्या पद्धतीने ते पाणी येते. विदाऊट लाईटचं सुद्धा पाणी येऊ शकतं. आता भाऊनं सकाळपासून किती भिजवले आपण बघूया. भाऊ किती झालं भिजवून? किती झालंय पाणी देऊन? पाणी देऊन किती झालंय? आता किती वेळ लागला ह्या उडल्याला? 1 तास बरं का. मग आमची ज्वारीचं शेत हे आहे आमचे दुसरे शेततळे.
ह्यावरून आमच्या रानाचा व्ह्यू इतका सुंदर दिसतो कायच तुम्हाला सांगू. त्याला तुम्हाला दावतोच व्ह्यू आमच्या रानात आता कसा दिसतोय. त्या साईडला बाग सीताफळाची आणि हा आमच्या शेताचा व्ह्यू. यात तुरी, ऊस, पहिलं शेततळं, ट्रॅक्टर, वेअरहाऊस, कारखाना आणि तर आहे का वॅटर्निटी हॉस्पिटल आणि कॉलेज होत आहे. तिथं कन्स्ट्रक्शन चालू झालेलं आहे. आता कारखाना पडलाय सकाळी बंद, त्यामुळे कारखान्याला येणारी वाहने यार्डमध्ये जागा पूर्ण झाल्या. तर त्यांनी आता आमच्या शेजारी जे आमच्या शेजाऱ्यांचं जे पडक होतं का तिथं आता वाहने लावायला सुरुवात केली. ते कस्टर्ड ॲपलची आपली बाग हा पूर्ण ह्या शेततळ्यावरून दिसतोय. आणि आता इथं ज्वारी भिजवायला चालू आहे, त्याची साई पण तुम्हाला दावतो चला मी. हा जो काळा पाईप दिसतेत का याच्या तिथून खालून पाईप आहे, पण तो इनलाईन आहे. हा आउटलाईन सायफन आहेत, ते इनलाईन सायफन आहे. त्याचा आउटलेट आहे, मला एकाच मिनिटामध्ये दावतो. ह्या तळ्याचं डायमीटर काय किती डायमीटर माहीत नाही, पण 1.5 एकरमध्ये हे पूर्ण बांधून झालेलं आहे शेततळ्यांचं. आता इथे आहे ते सायपन, पण हा पूर्ण ओपन केला. तुम्ही म्हणा असाल एवढं मोठं शेततळ पाणी एवढं कमी काय येतंय, तर फक्त त्याची एक नट काढलेला आहे, त्यामुळे एवढं कमी पाणी येतंय. फुल जर नट सगळे काढले तर पाणी 50 फूट ते लांब पाणी मारतंय. हा तुरी बघा. आता तुम्हाला एक शेततळ्याचा शॉट घेऊया. आता तुम्हाला एक संपूर्ण शेततळ्या धावतो एकदा. तर तुम्ही म्हणता असेल या तळ्यामध्ये वर काय घाण दिसत आहे, तर ही आहे शेवाळ आहेत. कारण की ह्या तळ्यातल्या सिस्टीममध्ये बनवून ह्याला 1.5 ते 2 वर्ष झालेत. तेव्हापासून फक्त 10 तास का 15 तास यातलं पाणी काढलं आहे. त्यामुळे नुसतं ह्याच्यामध्ये पाणी फुल करून ठेवलेलं आहे. पावसाळा चालू असल्यामुळे तळं जरा कमी भरलेलं आहे. काही पावसाळ्यामध्ये जास्त आमच्याकडे पाऊस झाला तर तळं ओव्हरफ्लो होण्याचा धोका असतो. तर जास्त झालं या पाण्यात इरिगेशन न झाल्यामुळे यामध्ये शेवाळ्याचं प्रमाण जास्त झालेलं आहे. त्यामुळे ते शेवाळ आता खाली कागदाला होऊन त्याचे जे तुकडे आहेत ते पूर्ण शेततळ्यात झालेले आहेत. तुम्ही म्हणता असाल माळरानाला एवढा ऊस कसं काय आता, कारण की आमच्या इकडे उजनीचं पाणी जेव्हापासून आले तेव्हापासून सगळ्यांच्या पाईपलाईन वगैरे झालेल्या आहेत. पण ह्या भागामध्ये पाईपलाईन भरपूर नाहीत, बोरच सगळ्यांचे आहेत. हा जो तुम्हाला ऊस दिसत आहे तो बबनरावजी शिंदेचा आहे. या भागामध्ये आमची एक आणि यांची कारखान्याची 2च पाईपलाईन आलेल्या आहेत, बाकी कोणाची अजून तरी पाईपलाईन नाही माझ्या माहितीनुसार तरी आतापर्यंत. आजचा व्लॉग इथेच संपत आहे, तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये उद्याच्याला. थँक्यू.